आणि खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्कृष्ट संचालन करणारी शिल्पा, तिच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. इकडे ॲडव्होकेट शुक्ला सर बसलेले आहेत आणि निमजे साहेब जे CA आहेत ते सुद्धा बसलेले आहेत. पण आपला सर्वांसाठी एक चांगली गोड न्यूज अशी आहे की ते सहकुटुंब आले. दोघांच्याही मिसेस जे आहे त्या इथे आलेल्या आहेत. त्या मला असं विनंती आहे की थोडं प्लीज आपण उभं राहावं आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. कारण एवढा वेळ साधारणतः आजच्या या धडकापतीच्या युगामध्ये आणि उद्या 26 जानेवारीची तयारी आहे. प्रत्येकासाठी उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. काही लोकांचे काही ठरलेले आहेत बाहेर जाण्याचे प्रोग्राम कुटुंबासह, आणि अशा वेळेस कुटुंबासह इथे येणं म्हणजे हा एक आशीर्वादच आहे. आज इथे साची आणि श्रावस्ती आमच्या नातनी आहे, त्या दोघे त्यांच्या नावावर जे जशी आदित्य अनघा एक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे ना, तसं ते त्यांच्या मुलीच्या आणि मुलाच्या नावाने आदित्य मुलगा आणि अनघा मुलगी. तर तशा प्रकारे हा एक प्रयत्न केला गेलेला आहे. 2022 पासूनच हा प्रयत्न झालेला आहे. आता निमजे सरांनी असेल किंवा शुक्ला सरांनी सुद्धा जे आहे कायद्याच्या बाजू आणि खरं म्हणजे जी पतसंस्था असते ती पतसंस्था कशी, तिचे नियम कसे असतात. मला सहज आठवलं की माझे मित्र आहे महेंद्र राऊत, त्यांनी उत्थान नागरी पतसंस्था काढली आणि खूप मोठी झाली, खूप हे झालं. त्यांनी जवळपास ते सर प्राध्यापक आहे होते, इंजिनियर आहे. ते आमच्या ह्या बाणाचे सुद्धा मोठे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी मग 15 वर्ष जवळपास त्या पतसंस्थेला दिलं. आणि एका पतसंस्थेच्या AGM मध्ये आपल्या लोकांना कसं असते की ते कर्ज दिल्यानंतर परतफेड तर कोणी करत नाही, पण जेव्हा आमसभा वगैरे असते तर ती एक प्रकारे दंगलच असते. काही काही लोकांना जी आहे एक सवय आहे चुका काढण्याची. म्हणजे चुका काढणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी. म्हणजे आपल्या सर क्रिटिक्स, कारण बाबासाहेबांनी आपल्याला असत्य नाकारण्याची ताकद दिली, तर ते मग आता तर्कशक्ती आमची फार वाढली आणि त्या तर्काचा उपयोग कुठे करायचा याचं काही तारतम्य राहिलं नाही. मग जिथे भेटलं तिथे आपला तर्क काढून, जसं शुक्ला सरांनी आधी सांगितलं की आमचे 1 RPI, मग 2 RPI, 52 RPI, जे काही असेल या तर्काच्या आधारावर, भांडणाच्या आधारावर आम्ही जे आहे आमचा हा जो भांडण हा स्वभाव जो आहे तो कुठे आम्हाला कुचकामी ठरवतो. आणि पतसंस्थेचं मी मागच्या आठवड्यात सुद्धा एक, कारण मी सुद्धा एक पतसंस्था काढलेली आहे, सर्वांना जवळपास माहीत असेल, अनाथपिंडक परिवार महिलांची, नागपूर जिल्ह्याची. तर तिथे मात्र मी कधीच जात नाही, काढून दिली आणि त्या चांगल्या संचालिका आहेत, त्यांना पूर्ण अधिकार दिले. कारण 2-2 जर एका जागी सत्ता केंद्र असले, जसे आता महाराष्ट्रात 3 सत्ता केंद्र आहे, ते एकमेकांच्या पायात पाय अडकवण्यापेक्षा ज्यांना अधिकार मिळालेले आहे त्यांना पूर्ण अधिकाराचा वापर करता आला पाहिजे, म्हणून त्यांना पूर्ण अधिकार दिले. मी काही मदत जात नाही. परंतु त्यानंतर आता मागच्या आठवड्यात एक आमच्याकडे मॅनेजर असलेले जे डहाट आहे त्यांनी पुन्हा एक पतसंस्था काढली आणि तिचं आता मागच्या आठवड्यामध्ये उद्घाटन झालं. तर निमजे साहेबांनी जसं सांगितलं की नजीकच्या काळामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये, कारण 1990 नंतर जे जागतिकीकरणाचं आणि उदारीकरणाचं जे वारं वाहलं आणि त्यामुळे ती स्थिती बनली आणि येत्या काळामध्ये सर्व जगामध्ये जशी भारतामध्ये एक चातुर्वर्ण व्यवस्था होती, सध्या जाती व्यवस्था आहे, तशा प्रकारची एक नवीन आर्थिक व्यवस्था येत्या काळामध्ये येणार आहे. काही लोक श्रीमंत बनणार आहेत, ज्यांनी या सिस्टमला समजलं ते लोक श्रीमंत बनणार आहे आणि ज्यांनी या सिस्टमला समजलं नाही ते लोक गरीब राहणार. जवळपास रोजगाराच्या मागे धावणारे जेवढे लोक आहेत, नोकरी करणारे जेवढे लोक आहेत,
त्यांना मध्यमवर्गीय म्हणता येणार नाही, कारण त्यांच्या पोरांना जर MBA साठी पाठवायचं असलं तर 30 लाख 40 लाख 50 लाख रुपये द्यावे लागतील. ते त्यांच्याजवळ नाही. नागपूर शहरात जर त्यांना प्लॉट घ्यायचा असेल तर 40-50 लाख 60 लाख 1 करोड रुपयापर्यंत प्लॉट मिळतो. एवढी ऐपत त्यांच्याकडे नाही. तर असे 2 वर्ग भारतामध्ये निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला आहे की एक राहील मालक वर्ग, जो स्वयंरोजगाराच्या माध्यमातून, जो उद्योगाच्या माध्यमातून तो ह्या व्यवस्थेचा लाभ घेऊन तो उद्योजक बनलेला आहे. आणि दुसरा त्यांच्यासाठी नारे लावणारा, त्यांच्या निवडणुकीसाठी बकरे कोंबडे खाणारा आणि कोंबडे पचवण्यासाठी मग काही टॉनिक घेणारा, असा एक दुसरा वर्ग, म्हणजे एक गुलाम वर्ग आणि एक मालक वर्ग, असे 2 वर्ग आर्थिक दृष्ट्या इथे निर्माण होणार आहे. आपण सर्व बसलेले माझ्या सहित सर्व जे लोक आहेत ते गुलामीकडे जात आहोत. आपण आर्थिक गुलामीकडे जात आहे. 90 नंतर ही प्रक्रिया आरंभ झालेली आहे आणि आता इतक्या 2-3 वर्षामध्ये झपाट्याने त्या व्यवस्थेमध्ये बदल होत आहे. म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी जो प्लॉट तुम्हाला 1,500 स्क्वेअर फीटनी मिळत होता, तोच प्लॉट आता 5,000 रुपये, 6 रुपये, 6,000, 7,000 रुपये स्क्वेअर फीटनी मिळत आहे. एवढा मोठा फरक अर्थव्यवस्थेमध्ये मोठा फरक होत आहे. आणि या व्यवस्थेतून बाहेर जर काढायचं असेल, ज्या समाजाकडे कोणत्याही प्रकारची उत्पादनाची साधनं नाही, बघा हा गेल्या हजारो वर्षापासून त्याला अस्पृश्य समजलं गेलं. म्हणजे असं जगात कुठे झालं नाही की माणसाला माणसाने स्पर्श केलेला चाललं नाही, असं हजारो वर्षात ही प्रक्रिया चालली. म्हणजे समाजाच्या बाहेर, गावाच्या बाहेर, एकूणच समाज व्यवस्थेच्या बाहेर हजारो वर्ष ठेवण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की आर्थिकदृष्ट्या सुद्धा जे आहे यांच्याकडे आर्थिक कोणतीही उत्पादनाची साधनं नाही. मग तो SC ST OBC वर्ग असो, ती आणि OBC कडे थोड्या फार प्रमाणात काही जातींना मुख्यत्वे, कारण मी माझ्या गावचं नेहमी उदाहरण सांगतो की आमच्या गावामध्ये बौद्धांची वस्ती जी आहे ते 300 घरांची वस्ती आहे. त्या 300 घराच्या वस्तीपैकी 2-3 कुटुंब जर सोडले तर बाकीच्या कुटुंबाकडे शेती नाही आहे. आमच्याकडे शेती आता ती शेती संपली, ती जवळपास आता 3 एकरवर आली. ती आम्हाला सर्व लोकांना मिळून एकाच भावाला द्यावी लागली. उत्पादनाची साधनं बंद झाली, कोणत्याही प्रकारची उत्पादनाची साधनं. आजही तिथे 298 घरांकडे कोणत्याही प्रकारची उत्पादनाची साधनं नाही. आणि अशी स्थिती संपूर्ण समाजाची आहे. ती स्थिती जर बदलवायची असेल तर मग कायदा तर आहे आपल्याकडे. आता थोड्या वेळामध्ये पांडव साहेब येणार आहेत, तर कायदा तर आहे. कायदा काय आहे की पांडव साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवीत असताना कायदा असा आणतो की त्या कायद्या अंतर्गत त्यांना एक आचारसंहिता लागू आहे. त्या आचारसंहितेअंतर्गत त्यांना एवढाच पैसा खर्च करायचा आहे दररोज. म्हणजे दररोज त्याचं चित्रीकरण होणार आहे, व्हिडिओग्राफी, आणि दररोज त्यांना कलेक्टरला तेवढे किंवा मग जे निवडणूक आयोग आहे त्यांना दररोज त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. आता जेवढे आमदार निवडून आले असेल, जे पराभूत झाले असेल, ते आपली शपथ घेऊन सांगू शकतात की जी लिमिट जर असेल 20 लाखाची, तर असे बरेच लोक आहेत ज्यांनी 20 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेला आहे. म्हणजे नियम आहे, कायदा आहे, परंतु तो कायदा कसा पाळायचा, त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी किंवा म्हणूया समाजाच्या फायद्यासाठी थोड्या वेळासाठी कसा करावा, हा कौशल्याचा भाग. हा भाग जो आहे, जसे निमजे सरांनी आणि शुक्ला सरांनी सांगितलं की ह्या पतसंस्थेत जसं सांगितलं की एक पुण्याचे सर आले तर रामटेके साहेब, त्यांनी तर एकदम म्हणजे चक्रावून टाकणारा प्रश्न विचारला. मला त्याचं उत्तर सांगता यायचं नाही. छोटा बिझनेस बडा बिझनेस. आता एवढ्यात काहीतरी बडा बिझनेस त्या याच्यात येणार आहे ना, सोनीमध्ये. तर बडा बिझनेस हे काही समजलं नाही. परंतु निमजे सरांना माहित आहे, शुक्ला सरांना माहित आहे, कायद्याचं नाव सुद्धा त्यांनी सांगितलं की सहकार कायद्या अंतर्गत जर आपलं नागपूर जिल्ह्याचं ज्युरिडिक्शन असेल तर बाहेरचा माणूस इथे सभासद होऊ शकत नाही. हा कायदा आहे. पण त्या कायद्यात कसं बसवायचं हे रामटेके सरांना आणि सरोदे सरांना माहित आहे. म्हणजेच हे धाडस करणं, 24 तासा ऑनलाईन करण्याची काम जे आहे ते कोणाच्या मनातही आतापर्यंत आलं नाही. या पद्धतीने काम करून आपण एक चांगल्या प्रकारे
एक चांगली पतसंस्था निर्माण करू शकतो काय, एक चांगलं आर्थिक संसाधन निर्माण करू शकतो काय, जी आपली समाजाची गरज आहे ती गरज भागवून ज्या ज्या लोकांनी ह्या आर्थिक संस्थेला मजबूत करण्यासाठी हातभार लावला त्यांचं सुद्धा हित साधल्या जाईल काय, याचा सर्वकष विचार करून सरोदेजी आणि रामटेकेजी आणि ती सर्व वैरागडे आणि बाकीची इतर मंडळी ज्या आहे त्यांनी विचार केलेला दिसतो आणि येत्या कार्यकाळामध्ये एक मोठं चांगलं स्वरूप त्याचं आपल्याला पाहायला दिसेल अशी आपण सर्व लोकांतर्फे एक शुभेच्छा देऊया. आणि ज्या ज्या लोकांनी हा असा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व लोकांच्या प्रयत्नाला आपलं सुद्धा सहभाग लागलेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपलं समर्थन व्यक्त करण्याच्या दृष्टीनं आणि त्यांच्या प्रती त्यांचं अभिनंदन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने ह्या सर्व लोकांनी ह्यांच्या धाडसाप्रती आपण सर्वांनी टाळ्यांचा गजर करावा अशी मी आपणास विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.